नमस्कार मित्रहो, मी नटराज तुमवाड। मित्रहो, राज्यामध्ये सलोखा योजना आता राबवली जाणार आहे। यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे। शासनाने एक नवीन शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे। तर मित्रहो, आता सलोखा योजना म्हणजे नेमकी काय आहे, सलोखा योजना राज्यामध्ये कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, त्याचबरोबर या सलोखा योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, या सलोखा योजनेचे फायदे तोटे नेमके काय आहेत, सलोखा योजना जर राज्यामध्ये राबवली तर याचा नेमका काय फायदा होणार आहे, खास करून शेतकऱ्यांसाठी किंवा ग्रामीण भागासाठी या सलोखा योजनेचे नेमके काय फायदे आहेत, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या असं जाणून घ्यायचं आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील। चला तर मित्रो, पाहूयात सलोखा योजना म्हणजे नेमकी काय आहे, सलोखा योजना राज्यामध्ये कशा पद्धतीने राबवली जाणार आहेत व सलोखा योजनेचे फायदे तोटे नेमके काय आहेत। तर मित्रो, सलोखा योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी 3 जानेवारी 2023 रोजी शासनाने हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केलेला आहे। तर प्रस्तावनेमध्ये थोडक्यात आपण पाहू शकता, महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत। त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेतबांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेतजमिनीवरून होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणामुळे होणारे वाद, शेती वहिवाटीचे वाद, भावाभावातील वाटणीचे वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यबाबतचे वाद इत्यादी कारणामुळे शेतजमिनीचे वाद समाजामध्ये आहेत। शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी सदर वाद वर्षानुवर्षे चालू आहेत। शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यामध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे। सदर वादामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्टात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही। सदर वाद संपुष्टात येऊन समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकातील सौख्य व शांतता व सौहार्द वाढीस लागावे, यासाठी शासनाने अशा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याची व सलोखा योजना राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आणि ही सलोखा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता, शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांमध्ये मुद्रांक शुल्क नाममात्र 1000 रुपये व नोंदणी फी नाममात्र 1000 रुपये आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रो, आपण जर या सलोखा योजनेअंतर्गत अशा प्रकारचे वाद मिटवणार असाल तर यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क नाममात्र 1000 रुपये व नोंदणी फी शुल्क देखील नाममात्र 1000 रुपये या ठिकाणी आता घेतलं जाणार आहे। तर मित्रो, अशा प्रकारे जमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील जमिनीची जे काही आपापसातील वाद आहेत ही मिटवण्यासाठी ही सलोखा योजना राज्यामध्ये राबवली जाणार आहे। तर आता सलोखा योजनेच्या नेमक्या अटी शर्ती काय आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहिली जी अट आहे ती सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाचा राहील। आता सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षापासून असला पाहिजे, तरच आपल्याला या योजनेअंतर्गत आपल्या शेतजमिनीचे जे काही वाद आहेत ते मिटवता येणार आहेत। त्याचबरोबर एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्याचे परस्पराकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहिजे
व सदर पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले पाहिजे। अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी सदर पंचनामा दस्तास जोडला पाहिजे। आता आपला जो काही वाद मिटणार आहे त्या वाद मिटवताना जी काही पंचनामा केला जाणार आहे त्या पंचनामाच्या वेळेस मंडळ अधिकारी व तलाठी असणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस जो काही पंचनामा केला जाईल त्याची नोंदवहीमध्ये नोंद केली जाईल आणि त्या नोंदवहीमध्ये केलेलीची पोच तुम्हाला या ठिकाणी तलाट्यांमार्फत घ्यावा लागणार आहे जावक क्रमांकासहित आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला यासोबत दस्तासोबत जोडणं गरजेचं आहे। तर आता सलोखा योजनेची चौथी जी अट आहे ती म्हणजे सलोखा योजनेअंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे क्षेत्र भोगवटादार वर्ग सत्ता प्रकार पुनर्वसन आदिवासी कुळ इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे। त्यानंतर पाचवी अट आहे पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाहीत। सहावी अट काय आहे तर सदर योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील। सातवी अट आहे अकृषिक रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही। आठवी अट आहे सलोखा योजना अंमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही। नववी अट आहे सदर योजनेमध्ये दोन्ही पक्षकाराची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित असेल त्याबाबत प्रामाणिक गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफारने नाव नोंदविता येतील। आता सलोखा योजना राज्यामध्ये राबवल्यामुळे सलोखा योजनेमुळे शासनास किंवा शेतकरी व समाजामध्ये याचा काय फायदा होणार आहे हे परिशिष्ट अ मध्ये दिलेलं आहे ते देखील आपण खाली पाहणार आहोत। तर आता सलोखा योजनेच्या लाभासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्याबाबत अनुसरावयाची जी काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती नेमकी कशा पद्धतीने असणार आहे हे देखील आपल्याला या शासन निर्णयामध्ये पाहायला मिळेल। तर आता आपण परिशिष्ट अ मध्ये या सलोखा योजनेमुळे समाज शासन व शेतकऱ्यांचे काय फायदे होणार आहेत आणि ही योजना जर राज्यामध्ये राबवली नाही समाजामध्ये राबवली नाही तर त्याचं तोटा आणि नुकसान काय होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी थोडक्यात पाहायचं आहे। तर मित्रो हा शासन निर्णय खूप मोठा आहे। यामध्ये खूप सारे फायदे तोटे दिलेले आहेत यातील महत्त्वाचे फायदे तोटे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हा शासन निर्णय आपल्याला आणखी सविस्तररित्या पाहायचा असेल तर हा शासन निर्णय मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर आता पहिला जो या योजनेचा फायदा आहे तो नेमका काय आहे तर वर्षानुवर्षे समाजामध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमीनधारकाच्या जमीन अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नाव होतील व त्याप्रमाणे ताबे वहिवाट होईल। त्यामुळे पिढी जात असलेली आपापसातील वैरभाव संपुष्टात येईल। त्यामुळे ही सलोखा योजना राज्यामध्ये राबवण्याचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे। त्यामुळे ही सलोखा योजना राज्यामध्ये राबवली जाणार आहे। तर आता ही सलोखा योजना जर राज्यामध्ये नाही राबवलं तर काय नेमका तोटा होऊ शकतो काय नुकसान होऊ शकतं। आज शासनाने ही योजना राबवली नाही तर एकमेकाच्या मालकी विरोधातील ताबाधारक शेतकरी आहे त्याच परिस्थितीत राहतील। त्यामुळे समाजातील एकमेकांमधील वैरभाव व असंतोष कायम राहून वाढत जाईल। त्यामुळे सामाजिक शांतता व सौख्य धोक्यात येईल। तर ही योजना नाही राबवली तर अशा प्रकारे तोटा होऊ शकतो नुकसान होऊ शकतं। आता दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे वर्षानुवर्षे एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावे व दुसऱ्याची जमीन पहिल्याच्या नावे असल्यामुळे जमीन विकसित करणाऱ्यावर मर्यादा येतात कारण ताब्याबाबत कधी काय होईल याबाबत मनात कायम संभ्रम असतो। अदलाबदल दस्त झाल्यास शेतकऱ्याच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होऊन शेतकऱ्यांना विहीर शेततळे पाईपलाईन वृक्ष व फळबाग लागवड जमिनीची बांधबंदिस्ती सपाटीकरण बागायतीकरण ग्रीन हाऊस पॉली हाऊस यासारख्या आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती सुधारणा करणे शक्य होईल व नवनवीन
प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन मिळून शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल, अशा प्रकारचा फायदा या योजनेमुळे होणार आहे। त्याचबरोबर तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे शेतजमिनीची सुधारणा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे शेती उत्पादनात वाढ होईल, म्हणजे शेतकऱ्याच्या व्यक्तिगत व पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नात देखील वाढ होईल। तर चौथा जो फायदा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचे आपापसातील वादामुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात। शेतकऱ्यांमधील वाद मिटल्यास सदर जमिनी वहिवाटीखाली येण्याची शक्यता वाढते, त्यामुळे शेतजमिनीच्या लागवडीखालील व विहितीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पन्नात देखील वाढ होईल। आता ही योजना जर राज्यामध्ये नाही राबवली तर त्याचा तोटा काय होणार आहे, नुकसान काय होणार आहे, तर वादामुळे बऱ्याच ठिकाणी ही जमीन पडीक राहील आणि सदर जमीन ही 100% विहित होईल याची शाश्वती नाही। त्यामुळे ही योजना राज्यामध्ये राबवणं गरजेचं आहे, फायद्याचं आहे। आता पाचवा जो फायदा आहे ही योजना राबवण्याचा तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील नात्यामध्ये जी कटुता असलेली आहे ती मुख्यतः एकत्रीकरण व तुकडेबंदी कायद्याखालील एकमेकांच्या नावावर झालेली जमीन, भावाभावाच्या वाटणीचा वाद किंवा अधिकारी अभिलेखातील चुका ही कारणे आहेत। त्याबाबतचा वाद मिटवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट व अवघड व वेळखाऊ आहे। एकत्रीकरण योजनेमधील चुकांचे अपील हे तर उपसंचालक भूमी अभिलेख यांच्या स्तरावर करावे लागते। शिवाय सदर उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयात हे पद विभागीय स्तरावर असल्याने शेतकऱ्यांना खेड्यापासून सदर विभागीय मुख्यालयात तारखांसाठी जाण्या येण्यासाठी दूरवर प्रवास करावा लागतो। सदर काम अत्यंत वेळखाऊ व खर्चिक असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक कुचंबना होत आहे। शासनाकडून झालेल्या चुकीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। शेतकऱ्यांना ही एक प्रकारची शिक्षा असून त्यांच्यात अन्याय झाल्याची भावना आहे, त्यामुळे ही योजना लागू करणे जनतेस हितकारक असून त्यामुळे शेतकऱ्यांचे पिढीजात वाद मिटून त्यांना न्याय व दिलासा मिळणार आहे। शिवाय ही योजना ऐच्छिक असल्याने शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रश्न येत नाही। एकूणच यापूर्वी झालेल्या चुकीचे निराकरण होऊन शेतकऱ्यांना न्याय व दिलासा मिळणार आहे। तर या योजनेतला सातवा जो फायदा आहे तो म्हणजे सलोखा योजना राबवली तर अशा परस्पर विरोधी ताब्याबाबत असलेली विविध न्यायालयातील प्रकरणे देखील निकाली लागतील। आणि आठवा जो फायदा आहे तो म्हणजे सलोखा योजना राबवली तर सद्यस्थितीत शेतकऱ्यांना न्यायालयीन दरबारी जाण्या येण्यासाठी तसेच वकील व इतर खर्चासाठी लागणारा पैसा व वेळेचा अपव्यय थांबेल, त्यामुळे शेतकरी व प्रशासन व न्यायालयांचा वेळ व खर्च या ठिकाणी वाचणार आहे। आता नववा जो या योजनेचा फायदा आहे तो म्हणजे सलोखा योजना राबवल्यास जमिनीचे वाद मिटतील, त्यामुळे खरेदी विक्री ताबा इत्यादी बाबींचा प्रश्नच राहणार नाही। त्यामुळे साम दाम दंड नीती तसेच भूमाफियांचा अनावश्यक हस्तक्षेप व बळजबरीने शिरकाव होणार नाही। आता 10वा जो या योजनेचा फायदा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा आपापसातील वादामुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात, त्यामुळे शेतकऱ्यांकडे जमीन असूनही त्या कसण्याची त्यांची मानसिकता राहत नाही। अशा परिस्थितीत उत्पादनाचे साधन नसल्याने शेतकऱ्यांना आकस्मिक गरजा भागवण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते। कर्ज परतफेड विहित वेळेत न झाल्यास सावकारी जाचामुळे व नैराश्यामुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात। सदर योजनेमुळे त्यांच्यातील असे परस्पर विरोधी मालकीबाबतचे वाद असल्यास ते मिटून जमिनी कसण्याकडे त्यांचा कल वाढून त्यातून त्यांच्या दैनंदिन व आकस्मिक गरजा भागवता येतील। परिणामी ते कर्जमुक्त होऊन आत्महत्येस आळा असेल। तर मित्रो, अशा प्रकारे सलोखा योजनेचा या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आता यासाठी जो काही पंचनामा नोंदवहीमध्ये करायचा आहे सलोखा योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांतर्फे हा पंचनामा केला जाणार आहे आणि त्या पंचनाम्याची नोंदवहीमध्ये नोंद केली जाणार आहे। त्याचा नमुना देखील अशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे। तर आता मित्रहो, या सलोखा योजनेसाठी परिशिष्ट ड मध्ये वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न उपस्थित केले तर त्याचं उत्तर देखील या ठिकाणी दिलेलं आहे। पहा, त्यातील महत्त्वाचे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी जवळपास 20 प्रश्न दिलेले आहेत। महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि जर आपल्याला हा शासन निर्णय आवश्यक असेल तर मी याआधी सांगितल्याप्रमाणे हा शासन निर्णय आपल्याला टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता या ठिकाणी एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे पहिला तो म्हणजे सलोखा योजनेमध्ये जमिनीवर 12 वर्षापेक्षा कमी कालावधीकरिता एकमेकांचा ताबा असल्यास
त्यांचे अदलाबदल दस्तास मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ असेल का? तर उत्तर आहे नाही. तर आता ही सलोखा योजना जी आहे, ही सलोखा योजना शेतजमिनीच्या वाद मिटवण्यासाठी राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सलोखा योजनेअंतर्गत अकृषिक जमीन, प्लॉट, घर किंवा दुकान यांचे अदलाबदल दस्त करता येणार नाही आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होता, त्याचं उत्तर आहे नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सलोखा योजनेमध्ये पंचनाम्याच्या वेळी किती सीमाधारक किंवा चतुःसीमाधारक यांची उपस्थिती व एकमेकांच्या ताब्याबाबत कबुली जबाब सहमती स्वाक्षरी आवश्यक आहे? तर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पहा, कमीत कमी 2 सज्ञान व्यक्ती की ज्या 2 वेगवेगळ्या गट नंबर किंवा सर्वे नंबरमधील अदलाबदल करणाऱ्यांचे चतुःसीमाधारक आहेत, त्यांची पंचनामा नोंदवहीमध्ये सहमती स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी स्वाक्षरी असलेला पंचनामा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही आहे. तर या ठिकाणी एक टीप देखील दिलेली आहे पहा, ज्या गट सर्वे नंबरला एकच गट सर्वे किंवा ज्याचे अदलाबदल होणार तोच गट चतुःसीमाधारक आहे, तेथे चतुर्सीमेवर असणारा एकच सज्ञान वहिवाटदार यांची स्वाक्षरी पंचनाम्यावर आवश्यक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, तो देखील महत्त्वाचा आहे पहा, सलोखा योजनेवरील तलाठी व मंडळ अधिकारी यापैकी पंचनाम्यासाठी कोणाकडे अर्ज करणे आवश्यक आहे? आता आपल्याला जर सलोखा योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि सलोखा योजनेअंतर्गत आपला जर आपापसातील वाद असेल जमिनीचा, तर तो मिटवण्यासाठी आपण तलाठ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. आता पाचवा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे पंचनाम्यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांची प्रत्यक्ष सर्वे गट नंबर स्थळी उपस्थिती आवश्यक आहे का? तर होय, यांची तर पंचनाम्यावेळी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची उपस्थिती असणं गरजेचं आहे, तरच त्या ठिकाणी पंचनामा होऊ शकतो. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, सलोखा योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी किती दिवसात पंचनामा करणे आवश्यक आहे? तर यासाठी अर्ज केल्यापासून सर्वसाधारणपणे 15 कार्यालयीन दिवसांमध्ये पंचनामा होणे आवश्यक आहे. आणि 7वा प्रश्न आहे, अर्ज करून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दाद न दिल्याने कोणाकडे दाद मागावी लागेल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. आपण जर अर्ज केलेला असेल या योजनेअंतर्गत वाद मिटवण्यासाठी, तर त्यांच्याकडून जर तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडून जर दाद आपणास मिळालेली नाही, तर आपण कुणाकडे दाद मागू शकता? तर तहसीलदार यांनी दाद न दिल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपण यासाठी दाद मागावी. तर आता 10वा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे पंचनामा रजिस्टरमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी या दोघांपैकी किती जणांची सही लागेल? तर दोघांची देखील आपल्याला पंचनाम्यामध्ये सही लागणार आहे, म्हणजे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची दोघांचीही सही असणं गरजेचं आहे. आता टिपमध्ये काय दिलेलं आहे पहा, एखादा पंचनामा रजिस्टरवर सही झाल्यावर फक्त तलाठी यांच्या सहीने सदर रजिस्टरमधून पंचनाम्याची प्रमाणित प्रत अर्जदारास देतील. सदर प्रत अदलाबदल दस्तासाठी पुरावा म्हणून ग्राह्य असेल. आता अदलाबदल दस्तासाठी आपल्याला पंचनाम्याची प्रत तलाट्यांकडून घ्यायची आहे. त्या प्रतीवरती, त्या प्रमाणपत्रावरती जावक क्रमांक असणं गरजेचं आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, तो म्हणजे सलोखा योजनेअंतर्गत दस्ताची नोंद झाल्यानंतर दोन्हीही पक्षकारांनी नंतर वादामुळे सदर दस्त रद्द करावायचं झाल्यास त्यांना सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा मिळेल किंवा कसे? त्यासाठीचं उत्तर आहे नाही. त्यांना कायद्यानुसार दस्त रद्द करण्याबाबत कायदेशीर पद्धतीनुसार सर्व सहमती असेल तरच आवश्यक मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरून दस्त रद्द करता येईल. तर 12वा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे पहा, सलोखा योजनेमध्ये पंचनामा प्रमाणपत्रासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करताना कोणकोणते कागदपत्र सादर करावे लागतील? तर त्याचं उत्तर आहे, आपल्याला फक्त साध्या कागदावरती अर्ज करायचा आहे आणि त्यात अर्जामध्ये मात्र दोन्ही सर्वे किंवा गट नंबरचा व चतुर्सीमा सर्वे किंवा गट नंबरचा उल्लेख मात्र करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता 13वा प्रश्न जो आहे, तो म्हणजे सलोखा योजनेनुसार दुय्यम निबंधक यांच्याकडे अदलाबदल दस्त नोंदणीवेळी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत? तर त्याचं उत्तर आहे, सलोखा योजनेअंतर्गत नेहमीप्रमाणे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अदलाबदल दस्त नोंदणीवेळी मुद्रांक व नोंदणी फी माफीसाठी विहित नमुन्यातील तलाठी यांचा जावक क्रमांकासह पंचनामा जोडणं आवश्यक राहील. तसेच सलोखा योजनेअंतर्गत दस्तामध्ये अधिकारी अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग, सत्ता प्रकार,
पुनर्वसन, आदिवासी कुळ इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे। तर 14वा प्रश्न आहे तो म्हणजे अर्जावर दोन्ही अदलाबदल दस्त करू इच्छिणाऱ्या खातेदारांपैकी कमीत कमी किती जणांची स्वाक्षरी आवश्यक आहे? तर त्याचं उत्तर आहे कोणत्याही एका सज्ञान खातेदाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे। आता 15वा प्रश्न आहे तो म्हणजे गावातील तंटामुक्त समिती व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची सलोखा योजनेत काय नेमकी भूमिका असणार आहे? तर उत्तर आहे क्षुल्लक कारणावरून मिटत असलेला वाद जर वाढत असेल तर दोन्ही पक्षकार तंटामुक्ती समितीची किंवा अन्य कोणत्याही संस्थेची किंवा व्यक्तीची मदत घेऊ शकतात किंवा गावातील वाद मिटत असतील तर या योजनेसंबंधाने तंटामुक्ती समिती स्वतःहून पक्षकारांना संपर्क करून संपूर्ण गावातील अशा प्रकारचे वाद मिटवण्याच्या दृष्टीने कोणावर अन्याय होणार नाही याबाबत चर्चा विनिमय करून प्रकरण समोपचाराने मिटवण्यासाठी प्रयत्न करतील, जेणेकरून भविष्यात पक्षकारांचे वाद संपुष्टात येऊन गावात सलोखा शांतता कायम राहील। शासन निर्णयानुसार सदर सलोखा योजना यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी मूलभूत प्रयत्न करावयाचे आहेत। शेतजमिनीच्या परस्पर विरोधी ताबे व मालकीबाबतच्या प्रकरणांचा त्या गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील व गाव तंटामुक्ती समिती यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधावा। तसेच दर 15 दिवसांनी योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत व्यक्तिशः आढावा घ्यावा। अदलाबदल दस्ताद्वारे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून गावातील सामाजिक सलोखा व शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे। मित्रहो, अशा प्रकारे ही सलोखा योजना राज्यामध्ये राबवली जाणार आहे आणि या सलोखा योजनेमुळे शेतजमिनीचे वाद, वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटण्यासाठी मदत होणार आहे। वर्षानुवर्षे बरेच वर्षे या शेतजमिनीचे जे काही वाद होते हे देखील यामुळे मिटणार आहेत आणि यामुळे समाजामध्ये शांतता आणि सलोखा निर्माण होणार आहे। त्यामुळे ही सलोखा योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे। तर मित्रो, हा सविस्तररित्या शासन निर्णय आपल्याला आणखी पाहायचा असेल तर हा शासन निर्णय मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्या ठिकाणाहून डाउनलोड करून हा शासन निर्णय आपण आणखी सविस्तररित्या पाहू शकता। मित्रो, हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करायला म्हणजेच पाठवायला विसरू नका। चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।